श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर अधिक महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची आहे, तर अत्यंत प्रभावी ही सेवा आहे। तर कशी सुरुवात करायची, तर आपल्याला सर्वात आधी एक मंडल म्हणजे 21 वेळा या स्तोत्राचं पाठ करायचं आहे। एक मंडल म्हणजे 21 वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे। हे स्तोत्र 21 वेळा कोणताही दिवस वार पक्ष चालतो। रोज अर्धरात्री 12 वाजता हा तुम्हाला शुचिर्भूत होऊन म्हणजे स्नान करून म्हणायचा आहे। सुरुवात करायची आहे, स्नान करून तुम्हाला इथे सुरुवात करायची आहे। त्यानंतर ते संपल्यानंतर आपल्या गतीने हरकत नाही, पण आपल्याला म्हणायचं आहे सुरुवात मात्र ठीक 12 वाजताच रात्री करायची आहे। तर रोज रात्री एक मंडल अभिप्रेत आहे, म्हणजे व्यंकटेश स्तोत्र हे 21 वेळा एका रात्रीत वाचायचं आहे। स्तोत्र एकदा वाचायला साधारणतः 2 मिनिटं लागतात, म्हणजे 21 वेळा वाचायला 42 मिनिटं ते 1 तास लागेल, म्हणजे एक मंडल पूर्ण होईल। आणि हे एका रात्रीच पठण करायचे आहे। त्यानंतर अशा 21 रात्री वाचन करायचं आहे। हे स्तोत्र 21 दिवस कोणताही दिवस वार पक्ष चालतो। रोज अर्धरात्री 12 वाजता शुचिर्भूत होऊन आपल्याला हे मंडल करायचं आहे, ते आपल्या गतीनं करायचं आहे। आणि ह्या 21 दिवसात ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्यात। आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन आणि वाचन, कोणावर अन्याय करणं आणि मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य आहे। रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वीकडे तोंड करून निळ्या आसनांवर मांडी घालून बसायचं आहे। आपल्याला आसन इथे निळ्या कलरचं घ्यायचं आहे आणि एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काहीही लक्ष न देता म्हणायचं आहे अथवा वाचायचं आहे। 21 दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित असेल ते पूर्ण होतेच। आणि त्यानंतर काही गोष्टी जर लक्ष देऊन उमजून आल्या तर या सेवेमध्ये काहीही अज्ञात शक्ती तुम्हाला चक्क बाधा आणतील। तर 21 दिवस काही तुमचे पुरे होऊ देणार नाही। आणि त्याच आधी काहीतरी चूक करून अगदी नीट लक्ष द्या, कुठेतरी कसं तरी कुठून तरी हे तुम्हाला हे बाधारहितपणे 21 दिवस पूर्ण होऊ देणार नाहीत। पण आपण आपल्या गोष्टी टाळायच्या नाही। 21 दिवस कसोटीने हे पूर्ण केल्यावर व्यंकटेशाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला भेटायला यायचं असते। तो तुम्हीच ओळखायला हा जागृत स्वप्न संपुष्टात ह्या कोणत्याही आपल्या अवस्थेमध्ये येऊ शकतो। शुभम भवतु। व्यंकटेश स्तोत्र देवदास यांनी लिहिलेलं आहे, तर ते अतिशय शुभ आणि स्तोत्र आहे। याचबरोबर लोक दररोज या स्तोत्राचे पठण करतात। तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्याला इथे नित्यनियमाने 21 दिवस करायचं आहे आणि ते पण मध्यरात्री करायचं आहे। हे स्तोत्र तुम्ही पठण केल्याने अधिक महिन्यामध्ये तुम्हाला 101% फळ इथं प्राप्त होईल। तर अशा प्रकारे हे व्यंकटेश स्तोत्राची 21 दिवसाची सेवा आहे, नक्की करा, अवश्य लाभ होईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।